श्री स्वामी समर्थ. ज्योतिषशास्त्रानुसार दसऱ्याच्या आधी या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या काढून टाकायच्या आहेत. कारण की घरामध्ये विनाकारण असंख्य अशा गोष्टी आपण ठेवतो ज्याचा आपल्या ग्रहाशी सुद्धा संबंध असतो. परिणामी जर हे ग्रह आपले खराब झाले तर त्यापासून आपल्याला खूपच काही वेगवेगळ्या वेदनांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या दसऱ्याच्या आधी घराबाहेर काढायच्या आहेत. तर या गोष्टी कोणत्या आहेत तेच आज आपण इथे जाणून घेणार आहोत. मी शीतल तुमच्यासोबत गप्पा मारते आपल्या वीर मराठी एक नवी दिशा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच वेळेला असं पाहण्यात येतं की खंडित झालेल्या मूर्ती म्हणजे खंडित झालेल्या देवाच्या मूर्ती किंवा त्याचबरोबर तडा गेलेल्या मूर्ती ह्या पूजा करण्यात येतात. म्हणजे हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की यामुळे तुमच्यावर देवाची कृपा होण्याऐवजी तुमच्यावर देवाची अवकृपा होते, देव नाराज होतात. म्हणूनच जर देवाच्या खंडित झालेल्या मूर्ती किंवा तडा गेलेल्या मूर्त्या जर असतील तर त्या पाण्यात विसर्जन कराव्यात. पण जेव्हा तुम्ही पाण्यात विसर्जन करता त्याआधी तुम्हाला गोड नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे आणि मगच विसर्जन करायचं आहे. त्यानंतर तुमच्या घरात फाटलेले चप्पल्स, बूट किंवा विनाकारण पडलेले शूज किंवा विनाकारण पडलेले असे चपलांचे जे जोड असतात ते सुद्धा तुम्हाला घराबाहेर काढायचं आहे. म्हणजे जर तुम्ही ते वापरत नसाल तर ते लवकरात लवकर घराबाहेर काढायचे आहेत. कारण की त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतःच नकारात्मकता ऊर्जा तयार करत असता आणि त्यामुळे तुमच्यावर शनिदेवाची अवकृपा होत असते आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात अडचणींना तोंड द्यावं लागत असतं. म्हणूनच जर बूट, चप्पल ज्या पण काही असतील तर ते कधीही घरात ठेवायचे नाही. म्हणजे तुम्ही जे वापरताय ते घरात ठेवा. पण जे नाही वापरत किंवा ते वापरणार नाहीत किंवा ते खराब झालेले आहेत तर असे चप्पल, बूट्स जे पण काही असेल ते आधी तुम्ही घराच्या बाहेर काढायचे आहेत. त्याचबरोबर घरामध्ये लावलेली तुळस पूर्णपणे सुकलेली आहे तर ती सुद्धा तुम्हाला काढून तिथे नवीन तुळस लावायची आहे. तुळशी मातेची जागा कधीही रिकामी ठेवायची नाही. नेहमी तुळस टवटवीत राहील याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे घरातील वातावरण अगदी प्रसन्न होतं आणि जर तुळस सुकलेली किंवा पाने गळून गेलेले असतील तर घरातील वातावरण असंतुलित सुद्धा होत असतं. म्हणूनच सुकलेली तुळस काढून टाकायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला नवीन तुळस त्या जागी लवकरात लवकर लावायची आहे. त्याचबरोबर बहुतेकांच्या घरात गंज लागलेल्या गोष्टी असतात. म्हणजे जसं की लोखंडी तवा, लोखंडी काही मोठी-मोठी हत्यारं म्हणजे जर शेतकरी वर्ग असेल तर त्यांच्याकडे खूप असे गंज लागलेले हत्यारं असतात किंवा त्याचबरोबर असे बिघडलेले नळ असतात किंवा तुमच्याकडे असे बिघडलेले वेगवेगळे उपकरणं असतात. तर अशा बऱ्याच ज्या काही गोष्टी आहेत लोखंडाशी रिलेटेड तर त्यासुद्धा तुम्हाला लवकरात लवकर घरामधून काढून टाकायचं आहे. कारण की लोखंड हा राहूशी संबंधित असा हा एक म्हणजे स्तोत्र असतो आणि तुम्ही जर हे राहूशी रिलेटेड जर तुम्ही अशा लोखंडाच्या वस्तू गंज लागलेल्या घरात जर ठेवल्या तर तुमच्या पत्रिकेतला राहू अशुद्ध फळं देण्यास सुरुवात करणार असतो. त्यामुळे तुमच्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला अडचणी देतो आणि वेळेवर कोणतेही काम होत नाही. म्हणून गंज लागलेली कोणतीही लोखंडाची वस्तू जर तुमच्या घरामध्ये असेल तर ती लवकरात लवकर घराच्या बाहेर काढून टाकावी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि रोजच्या जीवनातली गोष्ट आहे आणि ती म्हणजे बंद पडलेलं घड्याळ. आता बहुतेकांना माहिती आहे का हे बंद पडलेलं आहे. तरीही सुद्धा विनाकारण ते म्हणजे घड्याळ घरामध्ये असंच ठेवलं जातं. जर तुमचं ते घड्याळ रिपेअर होणार नाही किंवा ते चालणार नाही सेल टाकून, तर ते घड्याळ लवकरात लवकर घराच्या बाहेर काढा. कारण की बंद पडलेलं घड्याळ हे घरामध्ये अशुभ फळं देतं. त्याचबरोबर तुम्हाला बंद पडलेलं घड्याळ हे योग्य वेळ दाखवत नाही, योग्य मार्ग दाखवत नाही. म्हणून बंद पडलेलं म्हणजेच बिघडलेलं घड्याळ कधीही घरात ठेवायचे नाही. त्यानंतर मुख्य म्हणजे घरातले जे काही अडगळ असते, मग ती कोणती पण असो, म्हणजे घरातली अडगळ. अडगळ हा शब्दामध्ये सगळ्या काही गोष्टी आल्या, तर त्या सगळ्या ज्या अडगळी असतात, ज्या आपल्याला कधीच उपयोगात येणार नाहीत. जसं की बंद पडलेला टीव्ही, बंद पडलेला फॅन, कपाटाचे तुटलेले दरवाजे, खिडक्यांच्या तुटलेल्या काचा, तुटलेल्या दरवाजांच्या कड्या, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण अडगळीत टाकतो आणि म्हणतो की हां, हे मी नंतर वापरेल. पण असं होत नाही. म्हणून त्या वेळेला त्या वस्तूंची विल्हेवाट तेव्हाच लावून टाकायची असते. तुम्ही तर ह्या सर्व वस्तू घरातून तुम्हाला अवश्य काढायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या सर्व निगेटिव्हिटी घरातून निघून जाईल. जी निगेटिव्ह शक्ती तयार होत असते या अडगळीपासून ती सुद्धा निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल, जेणेकरून तुमच्या कोणत्याही चांगल्या कामामध्ये अडचणी येणार नाहीत. जसं की म्हणजे तुमच्या मुला-मुलींचं जर लग्न जमवायचं असेल तर त्या कामात सुद्धा अडचणी येणार नाही किंवा कधी कोणाला तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं असेल
तर त्या कामात सुद्धा तुम्हाला अडचणी येणार नाही किंवा खूप महत्त्वाचं काम करायचंय, कोणती डील साइन करायची आहे, कोणता तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची आहे, अशी जी महत्त्वाची जेवढी पण कामं असतात, सगळ्या कामांसाठी ज्या तुम्हाला तुमच्या इच्छा म्हणजे असतात मनामध्ये, त्या सगळ्या आणि सगळ्या पूर्ण होणार आहेत. त्यामुळे हे सर्वात प्रथम तुमच्या घरातली मोठी अडगळ जी असते, ती लवकरात लवकर घराबाहेर काढून टाकायची आहे आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण त्यामुळे तयार होणार आहे. ही गोष्ट तुम्ही आजपासून तुमच्या माइंडमध्ये सेट करायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला या दसऱ्याच्या आधी ह्या सर्व अडगळी काढून टाकायच्या आहेत आणि घरामध्ये वातावरण अगदी शुद्ध आणि पवित्र करायचं आहे. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवीन-नवीन माहितींसह, उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.